तर बघा तुम्हाला जाता जाता कारल्याचा वेल दाखवते कसं काय आलाय मस्त असा बिना औषधाचा कारल्याचा वेल आहे आणि त्याला एवढी कारले आले तिथं सरत नाही तर घरी खायला एवढी कारले आल्यात कसं काय हिरवागार सगळी फुलच लागलं ते त्याला बघितलं कसं वाटतंय हिरवागार कसलं रानात लावून येत नाही किती औषध फवारणी केल्या तरी त्याला कसलं औषध नाही काय नाही तरी एवढी कारले आल्या तिथं तर बघा तुम्हाला कारले दाखवते तर किती कारले आले बघितलं दिसलं का इथं आमच्या आजोबांनी ह्याला कापड बांधून ठेवले का बांधून ठेवलं असेल तर बियाला ठेवायचं म्हणलं हे चांगलं आहे ह्याला काय औषध मारलं नाही काय नाही तरी खिडकी नाही वाकडी नाही झाली कारली बियासाठी कोण तोडन म्हणून ह्याला कापड बांधून ठेवलं का हिथं एक आले दिसलं का छोटं का हिथं एक हो का दिसलं का परत लय मोठी झालं ते का भाज्या करून करून कटाळे कारली खाऊन खाऊन सगळी कटाळे आता काय कोण तोडा नाही ह्या झाडाची कारली ह्याला पण ही पण बेलच ठेवायचे वाटतं त्याच्यामुळे ह्याला कापड बांधून ठेवले आणि इकडं पण आहे आतमध्ये दिसलं का बघितलं का किती कारले आल्या ते त्याला इकडे पण बारकी बारकी आल्या तर अजून दिसले का हे पण छोट इथं पण आहे वर छोट गच्च भरलंय झाड लय आले तिथं कारले का अजून दाखवते तुम्हाला इकडे पण आहेत मोठी मोठी कारले दिसले कसं काय आणि तिकडे पण येतो थांबा बघितलं किती कारले आल्या तिथे एकाच वेळेला हो का बघितलं हो का इथं पण हो का तर वेल इकडं बांधलाय असा चिंचकडे जायला इकडं पण वर कारली हो का दिसली का वर तुम्हाला तर इकडे ह्याला असं दोरी बांधली का तर वरती बांधलं ना मग कारली वाकडी होत नाहीत वाटतं त्याच्यामुळं असा वेल आहे एवढा मोठा वेल झालाय बघितलं का कसं काय इकडे चिंचला बांधले हो का चिंचापर्यंत जाणार आता मी पुढच्या वेळेस दाखवतो तुम्हाला वेल किती मोठा होते ते मोठा झाल्यावर बघितलं का इकडं असा वेल एवढा मोठा झाला इकडं असं जाणार आता तुळशीकडं चिंचेच्या झाडाला बांधलेला आमचा आजोबा रोज पाणी घालते ते त्या कारल्याच्या वेळेला आहे का नाही आजोबा का तर आजोबा लय कारले आवडते त्याच्यामुळं रोज पाणी घालतात दोनच वय दोनच कारली ठेवल्या ते त्याला दोन कारल्याला कापड बांधून ठेवलंय ते दाखवलंय तुम्हाला मी आजोबा आमचं आजोबा लय कारल्याची लय आवडतं कारलं आहे का नाही आजोबा कारल्याचं लोणचं परत तिखटाची पण भाजी सुकी भाजी चकल्या तळून तव्यात छान होते आहे का नाही आजोबा कशी केली तर 4-5 भाज्या होत्यात कारल्याच्या त्याच्यामुळं आवडते सगळ्यांनाच आणि कारलं खाल्लेलं चांगलंच असतं आहे का नाही आजोबा साखर कमी होती कारलं खाल्ल्यावर परत अजून चांगलंच असतं कारलं खाल्लेलं काय काय खात नाहीत कडू कडू म्हणून आहे का नाही माझं पण खायचं असतं सगळ्या भाज्या खायच्या असतात हा आहे का नाही आमचा आजोबा सगळ्या भाज्या खातात रानातल्या सगळ्या भाज्या आणतात त्याच्यामुळे असं इथं आजोबाचं वय लय आजोबा वय किती हो तुमचं वय किती आहे 90 वय आजोबाचं तरी आमचा आजोबा असं खणखणीत अजून रानाचं ते शेरडं राखतात बघा कसं काय आता शेरडा कोणच आल्या इथं आणि ती आजी इथं आमच्या आजीला अजून नीट चाला येत नाही आजी वाकडं वाकडं चालतात पण आजोबाचं काय नाही हे काय आजोबा रोज उठल्या उठल्या रानात येडा घालून येते त्यांना रानात जावंच लागतं काठी मग आता लागणारच की सकाळ सकाळ त्यांना भाज्या आणायला आवडते रानात ना ताज्या ताज्या भाज्या आणून करायच्या भाज्या खाल्ल्याला चांगल्या असतात भाज्यातून बरेच जीवनसत्व मिळतात आणि रक्त वाढतं हा डॉक्टर उगाच सांगतात भाज्या खात जा म्हणून तर आमच्या आजोबा शरीर असं आहे कधी इंजेक्शन नाही अजून हे का नाही आजोबा एक इंजेक्शन सुद्धा नाही एवढं वय झालंय तरी तर असं सगळ्यांनी भाज्या खात जावं असं सगळे राहतात छान असं आता माणसं 50-60 वय झालं की लगेच ती दुख चालूच असतंय कोंबड्या खाते तर आमच्या आजोबाला माळ आहे आजोबा काय मटण वगैरे असं काय खात नाही तर का नाही माझं माळ आहे त्यांना तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ आजचा सर्वांनी कमेंट करून सांगा बाय बाय चालवली गवारी खायला बघू गवारीचे किती पैसे वाटतात ती